मुंबई विमानतळावर 6 तासांचा विशेष ब्लॉक, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक। विमानतळावरील 7 मे रोजी दोन्ही धावपट्ट्या बंद, धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभालीसाठी विमान सेवा बंद। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याला, त्यागाला सलाम करतो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पोस्ट। पुण्याच्या पर्वती भागातील अत्याचार प्रकरणी आंदोलन, आरोपीच्या प्रतिकात्मक तिरडीला चपला मारून निषेध, आरोपीला फाशी देण्याची मागणी। रुपाली ठोंबरे पाटील, संगीता तिवारींचा सहभाग। सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार, गोळीबारात स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू। चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित हत्या असल्याचा भाजपाचा आरोप, भाजप नेते अर्जुन सिंह यांचा अभिषेक बॅनर्जींवर संशय। निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच, कोलकात्यात भाजप आमदार पियुष कनोडियांच्या भावाची हत्या, कुटुंबियांचा आक्रोश। दलपती विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तमिळनाडूत टीव्हीके कडून सत्ता स्थापनेचा दावा, चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये होणार शपथविधी। नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण, धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग असल्याचं निष्पन्न, गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी वाढवले कलम। भोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार, पुढच्या आठवड्यात पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज, एसआयटी कडून दोषारोपपत्राची प्रक्रिया वेगानं सुरू। नाशिक म्हाडा घोटाळ्यात आतापर्यंत मोठी कारवाई, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटीलला अटक, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळेलाही गुन्हे शाखेकडून अटक। नवीन कामगार नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध, हरकती आणि सूचना नोंदवा, कामगार मंत्र्यांचं आवाहन।